आणि आता पालकमंत्री पदासंदर्भातली एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपणच होणार असा दावा गिरीश महाजनांनी केलेला आहे। धुळ्यातील एका कार्यक्रमात महाजनांनी हा दावा केला। मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकचा पालकमंत्री मीच होणार असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। आपण बघतोय की पालकमंत्री पदावरनं आता गेले वर्षभर जवळपास हा वाद सुरू आहे। महायुतीतल्याच नेत्यांमध्ये वाद आणि आता त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपणच होणार असा दावा गिरीश महाजनांनी केलेला आहे। धुळ्यातील एका कार्यक्रमात महाजन बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी हा दावा केला। दहीहंडीचा कार्यक्रम, गोपाळकाराचा कार्यक्रम याच घरी चाललेला आहे आणि त्यातच आपली दहीहंडी, सागरभाऊची दहीहंडी। तर म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। जळगाव माझा जिल्हा आहे। दरम्यान यावर आता प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। छगन भुजबळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो। मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो, तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा। आपला आग्रह कायम असणार नाशिकच्या पालकमंत्री पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन। एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो। आता छगन भुजबळांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे। मात्र महाजनांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानं पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटतीलच। या बातमी